मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन पुढच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की इकडे ती सायली आणि विमलताई किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. त्यानंतर ती सायली म्हणते, विमलताई आता मी बघतेच घरचे कसे जेवत नाहीत ते, तुम्ही जाऊन सर्वांना डायनिंग हॉलमध्ये बोलवून आणता का? तोपर्यंत मी इकडे पूर्ण आजींना बोलवून आणते. त्यानंतर सायली असं म्हणून पूर्ण आजींच्या खोलीमध्ये त्यांना बोलवण्यासाठी जाते आणि पूर्ण आजींना म्हणते, माझं तुमच्याकडे काहीतरी काम आहे, चला ना. त्यावर त्या म्हणतात, नको बाई, इथेच सांग तुझं काय काम आहे. त्यावर ती म्हणते, नाही आजी, तुम्ही या तर प्लीज, चला ना 1 मिनिट. असं म्हणून ती पूर्ण आजींना हॉलमध्ये घेऊन येते आणि त्यानंतर इकडे त्या विमलताईही बाकी सर्व लोकांना तिकडे हॉलमध्ये बोलवून आणलेलं असतं. त्यानंतर ती सायली त्यांना येऊन तिथे बसवते आणि बाकीच्यांनाही तिथे डायनिंग टेबलवर बसवते. तर इकडे तो राजेंद्रही रडत असतो आणि ती प्रतिमा त्यांना म्हणते, तुम्ही आता दुःख करू नका, जाऊ द्या, जास्त वाईट वाटून घेऊ नका. त्यावर राजेंद्रचा भाऊ त्याला म्हणतो की जाऊ दे दादा, तू जास्त वाईट वाटून घेऊ नको, मुलांकडनं चुका होतच असतात आणि आईवडिलांनीच त्या पोटात घालायच्या असतात आणि अशा वेळी तर तुम्हीच तिला आधार द्यायला हवं, तिला समजवायला हवं. त्यावर तो म्हणतो, मुलांकडनं चुका होतात पण गुन्हे नाही आणि हिने तर चक्क गुन्हाच केला आहे, गुन्ह्याला पाठीशी घातला आहे आणि आज त्याचे परिणाम तिलाही आणि आपल्या सर्वांनाही भोगावे लागत आहेत. खरं तर आता मला असं वाटायला लागलं आहे की तन्वी माझी मुलगीच नाहीये. त्यावर नागराज त्याला म्हणतो, अरे दादा, तू असं का बोलत आहेस आणि हे सर्व का बोलत आहेस, कशासाठी? त्यावर इकडे ती सुमन म्हणते, खरंच तसं नाही, म्हणजे त्यांचीच मुलगी आहे ती, पण काल निकाल लागल्यापासून माझ्या तर डोळ्याचं पाणीच थांबत नाहीये आणि त्यांनाही केवढा मोठा धक्का बसला आहे. आणि त्यानंतर प्रतिमा त्यांना विचारते, तुम्ही सर्वांनी सकाळपासनं काही खाल्लेलं तरी आहे का? तुमचे चेहरे बघा ना कसे झालेले आहेत. त्यावर नागराज तिला म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये काय खावंसं वाटेल, छे, आम्ही तर काहीच खाल्लेलं नाही. त्यावर ती म्हणते, असं कसं म्हणून चालेल, बरं जाऊ द्या, मी किचनमध्ये आहे, तुम्ही देखील थोड्या वेळानं सर्वजण बाहेर या. त्यानंतर ती तिथनं उठते आणि ती प्रतिमा किचनमध्ये जाते. त्यावर राजेंद्र म्हणतो, प्रतिमा थांब, बस इथेच, कुठे चालली आहेस? त्यावर ती म्हणते, थांबा, तुम्ही बसा तर, मी येतेच आत्ता, लगेच 10 मिनिटात. त्यानंतर इकडे अर्जुनही तिथनं बघत असतो दुरून की सायली कशा प्रकारे सर्वांना जेवण्यासाठी कन्व्हिन्स करत आहे आणि त्यानंतर सर्वजण डायनिंग एरियामध्ये आलेले असतात. त्यावर कल्पना म्हणते, मी आधीच सांगितलं होतं ना सायली, आम्हाला कुणालाच जेवायचं नाहीये, मग हे सर्व काय आहे? त्यावर सायली म्हणते, आई 1 मिनिट थांबा ना. त्यानंतर ती म्हणते, मला माहीत आहे तुम्हाला प्रियाच्या अशा वागण्यामुळे किती मनस्ताप झाला आहे, किती मोठा धक्का बसला आहे आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीमधनं जात आहात, पण आता असा खाण्यावर राग काढून कसा चालेल? त्यावर पूर्ण आजी म्हणतात, आता जर भूकच नसेल तर मग कसं खायचं? मुळात तुम्ही जिच्यामुळे एवढा त्रास करून घेत आहात तिचा विचारच करू नका, मग बघा जेवणे आपोआप जातील आणि तिला तिच्या कर्माची शिक्षा तर भेटलेलीच आहे. त्यानंतर ते बाबा म्हणतात, अगं सायली, हे तू कशासाठी करतेस, आम्हाला बिलकुलच जेवण जाणार नाही. त्यानंतर ती तिच्या सासूच्या हाताला पकडून म्हणते, या आई, बसा बरं इथे, चला बसा लगेचच. त्यानंतर ती सर्वांच्या ताटामध्ये जेवण वाढते आणि इकडे प्रतिमानेही छान पिठलं आणि भात केलेला असतो, तीही सर्वांसाठी इकडे डायनिंग टेबलवर ताटं वाढून घेते आणि त्यानंतर घरातल्या सर्व लोकांना तिथे बोलवते. त्यावर राजेंद्र म्हणतो, अगं तू हे का केलं आहेस एवढं सगळं? मी तुला सांगितलं होतं ना, माझी बिलकुलच खाण्याची इच्छा नाहीये, मग तू हे सर्व का केलंस? त्यावर ती म्हणते, तुमची जरी इच्छा नसली तरीही तुम्हाला खावंच लागेल, कारण असं उपाशी पोटी झोपू नये. मला हे माहीत आहे ना, मग का बरं असं करताय? चला बसून घ्या बरं आणि आधी जेवायला सुरुवात करा. त्यानंतर ती म्हणते, तुम्हीच असं केलं तर बाकीचे सर्व जेवतील का? चला बरं, तुम्ही तरी 2 घास खाऊन घ्या, माझ्यासाठी निदान माझ्या समाधानासाठी तरी एवढं करा. इकडे सायलीने सर्वांना जेवणासाठी बसवलेलं असतं. त्यावर पूर्ण आजी म्हणतात, अगं मी तुला म्हटलं ना, आम्हाला खरंच जेवणाची इच्छा नाहीये. त्यावर ती म्हणते, अस्मिताताई तुम्हीच सांगा, तुम्हाला जरी भूक नसली तरी
तरी तुमच्या पोटातल्या बाळाला तर भूक लागलेलीच असेल ना, मग असं बोलून कसं चालेल. त्यानंतर ती तिथे पूर्ण आजींजवळ जाते आणि पूर्ण आजींच्या ताटामधला वरण भात त्यांना खाऊ घालते. त्यानंतर त्या तिच्या हातनं एक घास खातात आणि त्या म्हणतात, आजी तुमच्या तब्येतीसाठी असं उपाशी पोटी झोपणं बरं आहे का? शिवाय तुम्हाला गोळ्याही वेळेवर घ्यावा लागतात. त्यामुळे ती त्यांना खाऊ घालते आणि त्यानंतर ती म्हणते, अस्मिताताई प्लीज तुम्ही जेवायला सुरू करा. अशा वेळी उपाशी राहणं बरं आहे का? तुम्हीच सांगा. तुमच्या तब्येतीवर त्याचा असर होईल. त्यानंतर ती त्यांच्याजवळ जाते आणि अस्मितेलाही वरण भाताचा एक घास खाऊ घालते आणि म्हणते, तुम्हाला स्वतःसाठी नाही तर तुमच्या बाळासाठी तरी स्वतःची काळजीही घ्यावीच लागेल. आणि मला माहीत आहे तुमचं प्रियामुळे फारच मन दुखावलं गेलं आहे. कोणाचीही जेवणाची इच्छा नाही आहे, पण इच्छा नसताना देखील तसं थोडंसं तरी खाऊनच घ्यावं, कारण उपाशी पोटी झोपू नये ही आपल्या घरचीच शिकवण आहे. त्यानंतर ती बाबांना सांगते, बाबा आता तुम्ही तरी का अशी उभे आहात, जेवा ना. त्यानंतर ती त्यांच्या आईजवळ जाते आणि आईला म्हणते, आई मला माहीत आहे तुम्हाला किती त्रास झाला आहे या सगळ्या गोष्टींचा, तरीही माझ्यासाठी का होईना तुम्ही 2 घास खाऊन घ्या. त्यानंतर ती तिला भात खाऊ घालायला जाते, पण ती खात नाही. त्यानंतर तिथे बाबा येतात आणि बाबा सायलीचा हात पुढे करून तिच्या तोंडात तो घास घालतात. त्यानंतर ती खाते आणि सायली बाबांनाही भरवायला लागते. आणि त्यानंतर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई तुम्हीच सांगा या सर्व गोष्टींमध्ये त्या तुमच्या पोटातल्या निर्दोष जीवाचा बाळाचा काय दोष आहे. आणि इकडे ती प्रतिमा सर्वांना जेवणासाठी फोर्स करत असते. ती म्हणते, निदान तुम्ही तरी खा. त्यानंतर ती राजेंद्रला स्वतःच्या हाताने 2 घास भरवते आणि म्हणते, तुम्ही खाल्ल्यास तरी बाकीचे जेवणाला सुरुवात करतील. त्यानंतर बळचच ती त्याच्या तोंडात घास भरवते आणि इकडे ती सुमन म्हणते, वहिनी मला तर तुम्ही प्लीज फोर्स करू नका, कारण मला तर जेवण जाणं शक्यच नाही. प्रिया तिकडे तुरुंगात असताना इकडे माझ्या घशाखाली घास कसा उतरेन. त्यानंतर ती तिच्या जवळ जाते आणि प्रतिमाला वरण भात खाऊ घालते आणि तिला म्हणते, तू जर आता खाल्लं नाहीस तर मी तुला ओरडेन हा. त्यावर ती म्हणते, नाही मी खाते. आणि त्यानंतर ती खायला लागते. त्यावर ती नागराजला म्हणते, भाऊजी तुम्ही विसरू नका की मी तुम्हालाही रागवू शकते. त्यानंतर तो म्हणतो, वहिनी तुमच्या पुढे कोणाची जाण्याची टाप आहे का? असं म्हणून तोही जेवण करायला सुरू करतो. आणि इकडे ती सायली कशा प्रकारे सर्वांना जेवण्यासाठी मजबूर करते, खाऊ घालते आणि जेवण करायला भाग पाडते, हे सर्व इकडे अर्जुन दुरून वरतूनच पाहत असतो. त्यानंतर तो खाली येतो आणि डायनिंग टेबलवर न बसता किचनमध्ये निघून जातो. त्यावर सायली त्याला म्हणते, अहो तुम्ही आत्ता मी तुम्हाला बोलवणारच होते, ह्या सर्वांचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला बोलवणारच होते. त्यानंतर तो म्हणतो, मी त्यासाठी इथे आलेलोच नाही. किचनमधनं एक ताट घेऊन येतो आणि स्वतःचं ताट वाढून घ्यायला लागतो. त्यावर ती म्हणते, अहो हे काय करताय तुम्ही, मी तुम्हाला ताट वाढते ना. त्यानंतर तो ते ताट वाढतो आणि सायलीला तिथे त्या ताटावर जेवणासाठी बसवतो. त्यावर ती म्हणते, अहो तुम्ही हे काय करत आहात, इथे सर्व बसलेले आहेत, त्यांचं जेवण झाल्यानंतर मी जेवण करणारच आहे. त्यानंतर तो सायलीला घास भरवायला लागतो. त्यानंतर ती म्हणते, तुम्ही हे काय करत आहात. त्यावर तो म्हणतो, सर्वजण जेवत आहेत आणि मी माझ्या बायकोला जीव घालत आहे, यात वेगळं काय आहे. त्यानंतर सर्वांचे जेवणे होतात आणि तो अर्जुनही त्यांच्यासोबत जेवण करतो. आणि इकडे पूर्ण आजी त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि सायली त्यांच्या गोळ्या आणि पाण्याचा ग्लास घेऊन पूर्ण आजीच्या खोलीत येते. त्यावर पूर्ण आजीला वाटतं की कल्पना झालेली आहे की काय. त्यावर त्या म्हणतात, कल्पना तू माझी समजूत काढण्यासाठी इथे आलेली आहेस का? मला माहीत आहे, खरंच मला कळत नाही की मी कोणत्या मुहूर्तावर माझ्या अश्विनचं लग्न त्या प्रियासोबत लावून दिलं. माझ्या ह्या हाताने मी माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळं केलं, त्याच्या आयुष्याची राख रांगोळी केली आणि ती खोटारडी मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये आणली. खरं तर त्याचं लग्न झालं
केलं होतं त्यावेळेस सर्वजण किती खुश होतात, पण आता माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळं झालं. ती उर्मट होती, उद्धटसारखं बोलत होती, कधी कधी खोटंही बोलायची, पण ते सर्व आम्ही सहन केलं. केवळ ती आपल्या प्रतिमाची मुलगी आहे हे समजून तिचे सर्व गुन्हे पोटात घातले आणि आज न उद्या ती सुधारेन असं समजून तिला आपलंसं करून घेतलं. पण शेवटी तिने काय केलं, विश्वासच बसत नाहीये की तिने एवढा मोठा गुन्हा केलेला आहे आणि एका खुनी माणसाला तिने पाठीशी घातलं आहे. का केलं असेल तिने हे सर्व? तिला आमचं काहीच वाटलं नसेल का? किती खोटं बोलली ती सर्वांसोबत. हे सर्व त्या बोलत असतात आणि त्यांना फारच त्रास होत असतो, कारण प्रिया जे काही वागली त्या गोष्टींमुळे त्यांना फारच धक्का बसलेला असतो, कारण त्यांचा फार जीव असतो त्या प्रियावर. तर मग नंतर त्यांना ह्या विचारांनी आणि ह्या टेन्शननी त्या पूर्ण आजीला गरगरायला लागतं. त्यांना चक्कर येते आणि त्या बेडवर पडतात. तर मग सायली तिथेच उभा असते आणि सायली त्यांना सावरते. त्यानंतर ती सायली सर्वांना आवाज देते, आई बाबाला, अर्जुनला. पण त्यानंतर ते सर्वजण तिथे येतात आणि पूर्ण आजीला हॉस्पिटलमध्ये घेण्यासाठी जात असतात. तर अर्जुन म्हणतो त्याला फार वेळ लागेल, तर मी डॉक्टरलाच इकडे बोलावून घेतो. आणि त्यानंतर ती विचारते, काय ग सायली, तू काही ह्यांना म्हटली होतीस का पूर्ण आजीला, असं कल्पना विचारते. आणि इकडे ती साक्षी शिर्के आणि तिचे वडील त्या प्रियाला जेलमध्ये भेटायला जातात आणि त्या प्रियाचा गळा दाबतात आणि म्हणतात, तिला धमकी द्यायला लागतात. म्हणतात, काय ग, तू माझ्या लेकीच्या विरोधामध्ये साक्ष दिलीस ना, मी आता तुला सोडणार नाही. आणि तुझ्या त्या सायलीला, अर्जुनला तर बघ, त्यांचं मी जगणं कसं मुश्किल करतो. आणि त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुनच्या इथे एक सत्यनारायणाची छोटीशी पूजा ठेवलेली असते. त्यानंतर कोणीतरी एक दगडामध्ये कागद गुंडाळून तो कागद जोरात त्यांच्या घराच्या विंडोतनं आतमध्ये फेकतो आणि तो पूजेच्या ठिकाणी येऊन पडतो. त्यानंतर ती सायली तो कागद उचलून पाहते, तर त्यामध्ये लिहिलेलं असतं, सायली, मी तुझा जीव घेणार, आता तुझं काही खरं नाही. त्यावर ती म्हणते, हा कोइन्सिडन्स नाही आहे, हे मुद्दामून कोणीतरी केलेलं आहे. त्यानंतर सर्वजण जास्तच टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात, हे कोणी केलं असेल? आणि अर्जुन म्हणतो, माझ्या सायलीच्या जीवावर कोण उठला आहे? तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.